आमचे विजेते त्यांच्याकडे गेले, कुठलीही ओळख नव्हती, परंतु त्या ओळखीशिवाय मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी स्कूटी पुरस्कृत केली आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला, ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचते. त्वरित सामन्याला सुरुवात करायची. ज्यावेळेस पहिला बॉल पडेल टायमर पुन्हा एकदा सुरू होईल. नवीन बॉल एक त्वरित मैदानावरती जाऊ द्या. चला, आता जास्त विलंब करू नका. ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सन्माननीय महेशजी पाटील साहेब खरं तर कार्यकुशल नगरसेवक आणि त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. आज मात्र दुसरी रजनी या स्पर्धेची आणि अतिशय बहारदार नियोजन देखील या स्पर्धेचं पाहायला मिळालंय. आणि पहिल्यांदा या खोनी विभागामध्ये नाईटच्या स्पर्धेचा प्रयोग आणि तो देखील अगदी पहिली रात्र यशस्वी आणि आज दुसरी रात्र देखील यशाची उंच शिखर गाठताना आपल्याला पाहायला मिळते. सर्व आयोजकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आपण पुन्हा एकदा करूयात. आणि सन्माननीय भूषण डोंबरे आपल्याला विनंती, आपण स्कोअर लिहिण्यासाठी थोड्या वेळाकरता आमचे दीपकजी केनेत त्यांना रिलीव्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे विनंती आहे. तर खिडकाळी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील. सन्माननीय सदा पाटील उपस्थित आहेत. आपण या आणि बाकी ग्रामस्थ आपल्या सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या विनंती आहे. सामन्याला होती सुरुवात. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. महेश पाटील आणि तेजस पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. केतन म्हात्रे पहिला बॉल वाईड आलाय. अवांतर धावेने या डावाची सुरुवात होती. पहिली अवांतर धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. या ठिकाणी स्वर्गीय दीपाताई बाकाडे 11 खिडकाळी संघासाठी पहिली अवांतर धाव धावफलकावरती. सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूने स्वर्गीय दीपाताई बाकाडे 11 खिडकाळी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय शंकरशेठ सावंत जीजी स्पोर्ट वाकळण संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मात्र कव्हर रिजन मध्ये बॅकफुटला असताना बॅकफुट पंच क्षेत्ररक्षक होते, बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. केतन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि एका धावेसोबत महेश पाटील मार्क ऑफ झालेत. महेश पाटील आणि तेजस पाटील ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज केतन म्हात्रे. खरं तर ठाण्याचा बायकरमॅन आणि ही फक्त ठाण्यापुरती ओळख मर्यादित राहिली नाहीये, तर खूप मोठा रेकॉर्ड बाईक जिंकण्याच्या बाबतीत केतन म्हात्रे यांच्या नावावरती. बॅटच्या एजला बॉल लागलाय. लॉंग स्टॉप रिजनला खूप वेगानं बॉल निघालाय. वेगवान आउटफुट त्या दिशेने आहे आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या पार. नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. हा आलाय नशिबाचा चौकार. एज लागलं आणि त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. लॉंग स्टॉप रिजनला बॉल सीमारेषे पार चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 विदाउट लॉस. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आहे केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून, परंतु एजच्या माध्यमातून एक चौकार जरूर आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट ऑन साइडला पूल केला. क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हलकासा बंबल झालाय आणि 2 धावा अगदी सहज मुकम्मल होतील. फेकी देखील थोडीशी आपण पाहतोय. अगदी केतन म्हात्रे बॉलला गॅदर करू शकले नाहीयेत. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक केतन म्हात्रे यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. 8 धावा केवळ धावफलकावरती आहेत. बॅटिंगसाठी तेजस पाटील. यावेळेस आक्रमण मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहर. तेजस पाटील यांच्या बॅट मधून तेजोमय फटका षटकार. 6 धावेंनी धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलच्या लाईन मध्ये आलेत आणि कमालीचा फटका आपण पाहायलाय. पुल करत असताना हा षटकार लगावलाय तेजस पाटील यांनी. 4 बॉलमध्ये 12 धावेंवरती नाबाद आहेत. तेजस पाटील देखील आक्रमक फलंदाजी करतात. 14 विदाउट लॉस. पुढचा बॉल
यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 14 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच आगमन झालं, सोनारपाडा गावचे समाजसेवक आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, करोडो के बस्ती में दिलदार असतील सन्माननीय श्रीमान नरेशदादा ठाकूर यांचं आगमन इथे झालंय. या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिकल स्कूटी त्यांनी पुरस्कृत केली आणि सध्या आपल्या मुख्य मंचावरती त्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आगमन अगदी काही वेळापूर्वी झालंय आणि क्रिकेटच्या खेळासाठी मात्र अगदी केव्हाही ते हजर असतात आणि कुणासाठी हजर असतात. अगदी जिथे ओळख नव्हती आणि आमचे विजयदादा त्यांच्याकडे गेले, सांगितलं की दादा मदत पाहिजे, ती मदत या स्पर्धेला दिली आणि त्यांचं आगमन अगदी काही वेळापूर्वी या स्पर्धेमध्ये झालं. ज्यांचं दातृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व अतिशय दमदार आहे. सन्माननीय नरेशदादा ठाकूर आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. मयुरेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल त्यांच्या डॉटरला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी महेश पाटील आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत आणि मयुरेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हरमध्ये 14 धावा धावफलकावरती 14. ज्यावेळेस चांगला फटका अलॉंग दी कार्पेट हा बॉल निघालाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. 2 धावेचा प्रयत्न, रॉकेट थ्रो डीप मधून गॅदर करू शकले नाहीयेत आणि एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. रिस्क सोबत रिवॉर्ड इथे मिळालाय आणि 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 16 विदाउट लॉस. दमदार सुरुवात पाहायला मिळते. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात मिळाली आहे स्वर्गीय दीपाताई बाकाडे 11 खिडकाळी संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा मयुरेश भोईर. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उंच गेला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉल दिशेने खूप वेगाने आलेत. बॉल खाली पोहोचलेत. वेल जज कॅच. झेल टिपलाय आणि आली विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज महेश पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. विकेट. मैदानावरती दाखल झाले. चांगली कामगिरी हितेश पाटील यांना देखील करावी लागेल. पहिली विकेट आली 16 वरती. 16ला पहिला धक्का लागलाय आणि हितेश पाटील आता मैदानावरती दाखल होत आहेत. मयुरेश भोईर आपल्या संघासाठी सफलता मिळवत आहेत. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा आणि 1 सफलता त्यांनी आपल्या नावावरती केली आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती मयुरेश भोईर दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी हितेश पाटील मैदानावरती सज्ज होत आहेत. क्रमांक 3 वरती हितेश पाटील मैदानावरती दाखल झालेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मयुरेश भोईर. पुढचा बॉल बॅटचा एज लागलाय. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. फिंगर्स गोज अप. पंचांचं बोट आकाशाकडे. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 सफलता आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. फलंदाज बाद. ऋतिक म्हात्रे मैदानावरती दाखल होत आहेत. बॅक टू बॅक विकेट आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. या स्पर्धेमध्ये आजच्या रचनेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक ऑलरेडी पूर्ण झाली आहे. दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का, इथे मात्र संधी असेल गोलंदाज मयुरेश भोईर यांच्याकडे या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याची आणि नवीन फलंदाजाकडे देखील संधी असेल. डाव अडखळलाय, इथून मात्र नवीन सुरुवात करण्याची. ऋतिक म्हात्रे स्ट्राईक एंडवरती.
पुढचा बॉल प्ले अँड मिस. आणखीन एका डॉट बॉलची सांगता मयुरेश भोईर काय गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. केतन मात्र यांच्या विरोधामध्ये पॉवर प्ले मध्ये आक्रमण झालं, परंतु सेकंड ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. प्रभावित करणारी गोलंदाजी मयुरेश भोईर यांची. केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या सफलता त्यांनी आपल्या नावावरती केल्यात. पुढचा बॉल बॅटचं एज. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजनला बॉल निघालाय. नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळते स्वर्गीय दीपाताई बाकाडे 11 खिडकाळी संघाला आणि यावेळेस बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. तीन धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय दीपादाई बाकाडे 11 खिडकाळी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय शंकरसेठ सावंत जी स्पोर्ट वाकळण. या 2 संघांदरम्यान क्रिकेटचं घमासान युद्ध मैदानावरती सुरू आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये खिडकाळी संघाने 20 धावेंपर्यंत हा प्रवास केलाय, परंतु आता मात्र सेट फलंदाज आणि आतापर्यंत ज्यांनी स्ट्राईक केली आहे तेजस पाटील. आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती 5 बॉलमध्ये 12 धावेंवरती ते नाबाद आहेत आणि 2 बॉलमध्ये 4 धावेंवरती ऋतिक मात्र देखील नाबाद आहेत. जीत भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. यावेळेस मात्र बॉल अगदी हवेमध्ये काही काळ जरूर होता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा तरी ते पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू होता, परंतु 3री धाव घेतली नाहीये आणि आता स्ट्राईक स्वतःकडे होल्ड करतायत फलंदाज तेजस पाटील. स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्ट्राईक तर होल्ड केली आहे. 6 बॉलमध्ये 14 धावेंवरती नाबाद आहेत. 22 धावा धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 75% धावा तेजस पाटील यांनी बनवल्यात आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल. सध्याच्या घडीला 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.1 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. यावेळेस स्टेप आउट झालेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु बनतील ते फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषे पार. क्रिकेटचा क्लास बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह तेजस पाटील यांच्या बॅट मधून क्रिकेटचा क्लास. षटकार. षटकाराच्या मध्येन धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28 लॉस ऑफ द 2 विकेट. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जीत भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी 7 बॉलमध्ये 20 धावेंवरती नाबाद आहेत आणि यावेळेस देखील बॉल हवे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. 2 धावेंचा प्रयत्न इथे देखील झालाय आणि नो बॉल पंचांनी कॉल केलाय. पुढचा बॉल फ्रीड देखील असणार आहे. अनेक घडामोडी घडल्यात आणि क्षेत्ररक्षण करण्याच्या टीमचा रिव्ह्यू देखील इथे असणार आहे. ऑन फील्ड डिसिजन इट्स नो बॉल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं DRH ची मदत घेतली आहे. तिसरे पंच चेक करतील. चला मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. अतिरिक्त खेळाडू आपल्या विनंती आहे. चला रतन मानेरकर सर आपण मंचावरती यायचं आपल्या विनंती आहे. DRS इथे घेतलेला आहे. रतन मानेरकर आपण या विनंती आहे. गुरुदास भोईर आपण या विनंती आहे.
चला निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे आणि त्यासाठीच मात्र तिसरे पंच चेक करतायत. नो बॉल असा कॉल आला तिसऱ्या पंचांचा. चला आणि पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे. इथे मात्र संधी असेल. एकतीस धावा धावपलकावरती. पुढचा बॉल फ्री हिट देखील असेल. जीत भोईर यांच्यावरती आक्रमण झालंय. पाठीमागच्या सामन्यामध्ये विजयामध्ये खूप महत्वाची भूमिका जे जीत भोईर यांनी निभावली होती त्यांच्यावरती मात्र आता हल्ला बोलला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी फुलर लेनचा होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न झालाय परंतु दिशाहीन हा बॉल आहे. गाईड लाईनला बॉलने क्रॉस केलाय आणि इथे पुन्हा एकदा रिव्ह्यू असणार आहे. ऑन फील्ड डिसिजन इट्स वाईड बॉल. तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा घेतली जाते. ऑन फील्ड पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. चला वाईड बॉल आहे आणि वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव इथे प्राप्त होईल. चला फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इथे लॉस झालेला आहे. मॅच सुरू करा विनंती आहे. 32 धावा धावपलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉलमध्ये 22 धावांवरती तेजस पाटील नापास आहेत. जीत भोईर थोडेसे महागडे राहिलेत. 9 बॉलवरती 2 धावा. त्यानंतर वाईड बॉल आलाय आणि फ्री हिटचा बॉल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. फ्री हिट विल बी कंटिन्यू. फ्री हिट इथे कंटिन्यू असणार आहे. जीत भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी तेजस पाटील 8 बॉलमध्ये 22 धावांवरती नाबाद आहेत. आक्रमक इनिंग तेजस पाटील यांची पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील वाईड बॉल बॅक टू बॅक वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा जीत भोईर यांचा वाईड बॉल पाहायला मिळेल आणि आता मात्र थोडीशी लाईन आणि लेन शोधावी लागेल. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 33 धावा धावपलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल होता. कदाचित बॅटचं एज मे बी लागलं होतं. तिथे साऊंड थोडासा आला परंतु आता फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 33 धावा धावपलकावरती आहेत. 9 बॉलमध्ये 22 धावांवरती तेजस पाटील नाबाद आहेत. यावेळेस देखील स्टेप आउट झाले. चांगला फटका ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑफ रिचन मध्ये बॉल गेलाय. फेकी किती कमालीचा आली आहे परंतु इथे बॉलला गॅदर करू शकले नाहीयेत आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. बॉलला गॅदर करू शकले नाहीत विकेट किपर. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 34 धावा धावपलकावरती. 34 लॉस ऑफ द 2 विकेट. ऋतिक म्हात्रे आणि तेजस पाटील ही जोडी मैदानावरती 10 बॉलमध्ये 23 धावांवरती नाबाद आहेत तेजस पाटील. ऋतिक म्हात्रे त्यांच्या जोडीने मैदानावरती 34 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 34 लॉस ऑफ द 2 विकेट. ऋतिक म्हात्रे आणि तेजस पाटील ही जोडी मैदानावरती आहेत. जीत भोईर थोडेसे महागडे जरूर राहिलेत. एक षटकार आलाय. या षटकामध्ये पुढचा बॉल. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक इथे बदलण्याचा प्रयत्न आहे आणि रनआउट स्वरूपामध्ये इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. ऋतिक इथे धावबाद होत आहेत. फलंदाज बाद विकेट. वरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भूषण ठोंबरे आपण स्कोरिंगसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं विनंती आहे. नवीन बॅटर करण पाटील आता मैदानावरती दाखल होत आहेत. 34 धावा धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 बॉलमध्ये 23 धावांवरती तेजस पाटील मैदानावरती नाबाद आहेत. मॅच डिफायनिंग इनिंग ते खेळतायत मैदानावरती. 10 बॉलमध्ये 23 धावा त्यांनी बनवल्यात. फुलर लेनचा बॉल होता. समोर ड्राईव्ह केलाय. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का तर यस झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे मात्र रनआउट होताना पाहायला मिळत आहेत. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35.
चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 34 लॉस ऑफ द 4 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय दीपाताई बाकाडे 11 खिडकाळी टीम. बॅटर जयेश पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल खिडकाळी संघाला तो विचार मात्र करावा लागेल, ते ठरवावं लागेल. 35 बनल्यात, 50 धावा जर बनल्या तर या सामन्यामध्ये देखील मजा येईल, कारण खिडकाळी संघाकडे देखील अतिशय धारदार गोलंदाजी आहे आणि त्याचा सामना मात्र वाकलन संघाला देखील करावा लागेल. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. करण भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले तर बॅटिंगसाठी जयेश पाटील. अंतिम षटकाचा पहिला बॉल जयेश पाटील फेस करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅटवरती व्यवस्थित चढला नाही. एका धावेचा प्रयत्न आहे खूप वेगानं. एक धाव इथे पूर्ण होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 बॉलमध्ये 24 धावेंवरती तेजस पाटील नाबाद आहेत. करंट रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल 11.37चं. प्रोजेक्टेड स्कोर 45 दाखवत आहे, परंतु 50च्या पुढे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, कारण समोर देखील अगदी धावांचा डोंगर लावणारी टीम समोर उभी आहे. बॅट स्विंग तर खूप वेगानं झालाय, परंतु इथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. लाईन मिस झाली आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. डॉट बॉलची सांगता होती आणि आता 4 बॉल शेवटचे अधिकृत 4 बॉल शिल्लक आहे. 36 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करण भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 लॉस ऑफ द 4 विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. सरळ बॅटने अतिशय नेत्रदीपक फटके पाहायला मिळालेत तेजस पाटील यांच्या बॅटमधून, परंतु आडव्या बॅटने तेवढं यश येताना पाहायला मिळत नाहीये. आणि कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं देखील, त्यानं जिगरा दाखवला अंतिम षटकामध्ये. तेजस पाटील सेट फलंदाज होते, त्यासाठी लगातार 2 बॉल त्यानं देखील निर्धाव टाकलेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते करण भोईर यांच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल करतोय. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू खूप वेगानं आलेत आणि 2 धावांचा प्रयत्न असणारे 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. शेवटचे 2 अधिकृत बॉल शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठीमागच्या 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा करण भोईर यांनी खर्च केल्यात आणि अंतिम 2 बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल तेजस पाटील यांना. पुढचा बॉल आक्रमण तर केलं, हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल टिपला जाईल. तेजस पाटील यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे. आणखीन एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय दीपाताई बाकाडे 11 खिडकाळी टीमला. योगेश ठाकूर आणि बिंदास पाटील खिडकाळी या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. बिंदास सेलार या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. दोघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम बोथ ऑफ यू. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. सुयोग पाटील डावाला फिनिशिंग टच द्यावे लागतील. एका धावेचा प्रयत्न इथे झालाय. शेवटच्या बॉलवरती वाईडचा कॉल पंचांनी कॉल केलाय, परंतु रनआउट स्वरूपामध्ये सुयोग पाटील जे मैदानावरती घेऊन आले होते तेच घेऊन त्यांना माघारी परतावं लागेल आणि कुठलाही अधिकृत बॉल त्याने फेस केला नाहीये. डायमंड डकचे शिकार ते ठरत आहे. 0वरती बाद. कुठलाही बॉल फेस न करता 0वरती सुयोग पाटील रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. 39 लॉस ऑफ द 6 विकेट. आणि आता मात्र अंतिम बॉल फेस करण्यासाठी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा जयेश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर आता मैदानावरती पुन्हा एकदा दाखल होत आहेत. ओम घरत आता मैदानावरती पोहोचले. 39
लॉस ऑफ द 6 विकेट. 39 धावा धावपलखावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील बॅट स्विंग तर खूप वेगानं पाहायला मिळालं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. स्कोर कार्ड 39 ऍज इट इज राहतील. 40 धाव्यांचं लक्ष असेल. 40 इज द टार्गेट. 40 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये मात्र ठेवलंय स्वर्गीय शंकर शेठ सावंत जीजी स्पोर्ट वाकळण संघासमोर. 40 इज द टार्गेट. आणि आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी महाराष्ट्राचा भारताचा बायकर मॅन आपल्या मैदानावरती दिसेल. अर्थात केतन म्हात्रे आपल्याला बॅटिंग करताना मैदानावरती पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हेदुटणे बी आणि नागाव संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करतोय या स्पर्धेमध्ये ज्यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे, 2 व्हीलर स्कूटी, सन्मान्य श्रीमान नरेशदादा ठाकूर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करायचं आहे. दादा या स्पर्धेमध्ये केवळ शब्दावरती ज्यांनी इलेक्ट्रिकल स्कूटी दिली ते सन्मान्य श्रीमान नरेशदादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले सन्मान्य श्रीमान नरेशदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. काटाचा कॉल आहे आणि छापा आलाय. तर या ठिकाणी नागाव संघाने टॉस जिंकला. दादांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेमध्ये खरं तर इलेक्ट्रिकल स्कूटी दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. तर नागाव संघाने टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. आणि पुढील डावाकडे आपण जातोय जिथे वाकळण संघाला 40 धाव्यांची आवश्यकता आहे. तर 39 धावा डिपेंड होत जाईल की 40 धावा बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी व्हॉइस ऑफ अंतरली, तर व्हॉइस ऑफ कल्याण नेतिवली सन्माननीय प्रथमेश ठाकूर सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद सर, वेलकम. आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. Thank you so much. Yes, Ketan. तर चला आपण या मंचावरती एक विशेष सन्मान करूया. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहिलं तर एका हाकेवरती जे या स्पर्धेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, हा मेगा सन्मान आहे आपल्या मंचावरती. हा रॉयल सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत ज्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्लेअर द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक स्कूटी ते पुरस्कृत केलेली आहे. सोनापाड्याचे यशस्वी उद्योजक, दमदार कर्तृत्ववान नेतृत्व आपण पाहिलं तर आमचे नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. रॉयल व्यक्तिमत्व अगदी आपण पाहिलं तर आपल्या या संपूर्ण परिसरातील अनेक नामवंत आणि लोकप्रिय स्पर्धांमध्ये जे नेहमी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करत असतात. आणि आज कोणी गावाच्या इतिहासातील पहिल्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अर्थातच महेश भाई चषक 2026च्या पर्वामध्ये ज्यांनी आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटी पुरस्कृत केली, विशेष आणि हा मेगा सन्मान सत्कार आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. थँक्यू सो मच. दादांचा मी या स्पर्धेवतीने विशेष आभार व्यक्त करतोय की इतक्या बहुमूल्य योगदान आपण या स्पर्धेला दिलं त्याबद्दल या रॉयल आणि दमदार रिबाबदार व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेवतीने आपण आभार व्यक्त करू.
पहिलाच बॉल ओळख स्पष्ट केली आपली. जीत भोईरनं आता आक्रमक सुरुवात करून दिली. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. अब की बार दूसरी बार रिवर्सच्या माध्यमातून बॉलला पाठवलं. ये स्विच हिट नाही मेरे भाई, ये स्वीट हिट लगाया है. चौकार. आता मिळेल. क्या बात आहे. आता 12 कोणाची वाचतील या मॅच मध्ये, कारण जीत भुईरनं आक्रमक सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा आणखीन एकदा खेळलाय सेम फटका. असं वाटतंय ओमसाई एमटीसी लाईव्ह तुम्ही रिप्ले चालवलायत की काय स्क्रीन वरती. बॅक टू बॅक सलगचा तिसरा रिव्हर्सचा चौकार. त्याच्या माइंडसेटशी खेळतो हा फलंदाज. गोलंदाजाला चुकी करण्यास भाग पाडतो हा फलंदाज. नाव त्याचं जीत भोईर. काम चौकार मारणं आणि सलगचे 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र लाईन मध्ये मिस्टेक. मी उल्लेख केला ना की गोलंदाजाला चुकी करण्यास नेहमी भाग पाडतो. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या पुढे टोटल 13 वरती. महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ स्वर्गीय दीपाताई बाकाडे 11 गावदेवी खिडकाई त्यांना फाईट करतं स्वर्गीय शंकर शेठ सावंत प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट्स वाकण. इनफिल्डच्या वरून उडवलाय फटका. लाजवाब आहे. वाऱ्याची साथ मिळते पण बॉल मात्र पहिल्या टप्प्यावरती निघालाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या डावातील चौथा दमदार चौकार. चौकारांचा बेताज बादशाह सध्याच्या घडीला राजेशाही थाटामध्ये 5 बॉल 5 चौकार ठोकण्याचा विक्रम नोंदवतोय. वॉड बॅटिंग जीत भोईर ऑन फायर. पाहिलं तर दोन्हीही वाकण गावाचे वाकण संघाचे बायकर मॅन दोन्ही बाजूने तुम्ही पाहतात. ज्यांनी वाकण गावासाठी सर्वाधिक जास्त बाईक जिंकल्यात हे दोन्ही खेळाडू तुम्हाला एका बाजूला पाहतात. केतन सध्या एन्जॉय करतो जीत भोईरची बॅटिंग. नॉन स्ट्रायकर एंड वरनं फक्त पाहतोय. चांगला बॉल. सन्मान दिला. ही ओळख आहे खऱ्या अर्थाने. चांगल्या खेळाडूची रिस्पेक्ट दिली आहे. केतनला देखील आपण कित्येक वेळा पाहिलं की 5 षटका ठोकल्याच्या नंतर 6वा बॉल डिफेंड करतो. आणि आज जीत भोईरनं देखील ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट ती खेळाडूवृत्ती दाखवली मैदानाच्या आतमध्ये. 5 चौकार मारल्याच्या नंतर गोलंदाजाचं मनोबल पूर्णपणे तुटायला नको. 6वा चौकार यायला नको त्यासाठी मात्र त्यानं बॉलला डिफेन्स केलं. खरंच कौतुक आहे जीत भोईर आपलं. कारण फार क्वचितच खेळाडू अगदी आपण पाहिलं तर या गोष्टी करताना तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर त्याच्या मनात असतं तर त्यानं 6वा चौकार लगत असताना विक्रम नोंदवला असता, पण तसं त्यानं केलं नाहीये. केवळ 5 चौकार मारले आणि शेवटच्या बॉलला सन्मान दिला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 बिनबाद धावफलक. बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये जीजी स्पोर्ट्स वाकण संघ जो आज या स्पर्धेमध्ये स्वर्गीय शंकर शेठ सावंत प्रतिष्ठाना नावानं खेळतोय. 18 बॉल 19 ची गरज आहे. 4 षटकांचा मुकाबला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. आज दोघांनी ठरवले की काय मारायचं तर फक्त रिव्हर्स. तर जीत भोईरने सलग 3 रिव्हर्स मारले होते. आता केतन देखील रिव्हर्सचा प्रयत्न करत होते. आदरणीय जीवनजी पाटील यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. चला अर्जुन या आपण
आदरणीय जीवनजी पाटील यांचा सन्मान आपण करूया. रिव्हर्स खेळलाय, क्या बात आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, प्रेक्षकांची भूमिका आता मात्र क्षेत्ररक्षकाची झाली आहे. बॉल निघाला बाउंड्रीच्या पलीकडे. रिव्हर्सचा चौथा चौकार, 3 जीत भोईर आणि आता 1 केतन मात्रे. इथून पुढे आयवा कॅचसाठी मायकल भाई खोनी 1000 मध्ये बक्षीस आहे, पण कंपल्सरी प्रेक्षकांनी हा झेल घ्यायला हवा, खेळाडूंना पैसे मिळणार नाहीत. 15-16 दूर ठेवण्याचा प्रयत्न केला यावेळेस बॅटरच्या रेंज पासून. डॉट बॉलची समाप्ती. फार इझिली धावा बनवल्या दोन्ही फलंदाजांनी. केतनने पहिल्या मॅच मध्ये जेव्हा तो खेळत होता सोनारपाडाच्या अगेन्स्ट अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला या स्पर्धेतला. इनफिल्डच्या वरनं पुन्हा एकदा दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. जागेवरून एक्झिक्यूट केलाय, कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे फक्त 4चा बाडा पाठ केलाय जीत भोईर आणि केतन म्हात्रेनं. आणखीन एक चौकार. संपादित करेल त्यांना 1000 रुपये पारितोषिक दिले जाईल. मायकल भाई खवनी, एकच भाई आमचा मायकल भाई, क्या बात आहे. इथे फटका फसलाय, विकेट मिळू शकते. डीप मध्ये लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चूक करणार नाहीयेत. टिपलाय झेल आणि संपला केतन मात्रेचा खेळ. आता मात्र महत्वपूर्ण वादळ निघाल्या मैदानाच्या बाहेर. केतन बाद. जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र, असं कुठलंच गाव नाही र जिथं महेश पाटीलचं नाव नाही र. ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतो आणि सध्या मंचावरून आनंद घेतात. नरेश ठाकूर. 13-11 12-11. चला थोडं अपडेट करून घ्या कुणाल. करण गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅचचा हिरो करण. जीत भोईर फटका तर चांगला आहे, समोरचा ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये झाल्यावर पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी मात्र 2 धावांचा अवधी मिळालाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉल. येस, अगदी आपण पाहिलं तर फटका हा देखील चांगला आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत आणि बॉल पहिल्या टप्प्यावरती निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मायकल भाई आज भरपूर खुश आहेत, कारण अगदी आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये देखील आपण पाहिलं तर समालोचकासाठी 500 रुपये पारितोषिक त्यांच्या माध्यमातून येते. क्या बात आहे मायकल भाई. मायकल भाई खवनी. करण तयार पुन्हा एकदा, आणि यावेळेस देखील फटका चांगला आहे. सामना जवळपास आता आपल्या मुठीत आणलाय. एका धावेची फक्त आता गरज असणार आहे आणि सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी अगदी आपण पाहिले तर मायकल भाई खोनी यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. म्हणजे 2 तर आता आलेले आहेत, तिसरा आला तर मात्र 1000 रुपये पारितोषिक मायकल भाई खोनी यांच्या माध्यमातून मिळेल.
आणि ज्यांनी आम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी पुरस्कृत केले नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा एन्जॉय करतात ही मॅच. अगदी 12च्या डोक्यावरती जेव्हा गाणं पडलं ओमीचं तर त्यांच्या चेहऱ्यावरती देखील एक स्मित हास्य आलं. ओमीची ओळखच आहे ओया साऊंड अँड नाईट इव्हेंट नाद करायचा नाही. इनफिल्डच्या वरून सामना संपलाय. शेवटच्या बॉलवरती जीत भोईरला चौकार मिळतो आणि मायकल भाई खोनी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस मिळतंय. जीत भोईरला सामना संपलाय. मॅच फिनिश. अगदी मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय शंकर शेठ सावंत प्रतिष्ठान जे स्पोर्ट्स वाकरनं जिंकलाय सामना. अभिनंदन.